नमस्कार, मी उमाकांत वाघ. विरार फास्ट साठी मी आपल्याशी आता संवाद साधत आहे. आपले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची महिन्याभरापूर्वी एक पालघरचा जनता दरबार त्यांनी कलेक्टर कचेरीत म्हणजे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला होता. त्याला मी गेलो होतो आणि आता त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय की 28 मार्च रोजी पुन्हा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांचा म्हणजे गणेश नाईक यांचा जनता दरबार शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आला आहे 28 मार्च. तर आपला पालघर जिल्हा नवीनच अस्तित्वात आल्यामुळे म्हणजे 2009 साली पालघर जिल्ह्याची स्थापना झाली आणि आता हा जिल्हा 15-16 वर्ष झाली नव्याने अस्तित्वात आला असला तरी या जिल्ह्याचे बरेच प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने प्रशासन काम करेल यासाठी गतिमान सरकारची आपल्याला आवश्यकता आहे. महाराष्ट्र शासन मागच्या काळात आपण बघितलं तर त्यांनी काही प्रभावीपणे कामगिरी करून पालघर जिल्ह्याला न्याय दिलाय असं म्हणता येणार नाही. पालघर जिल्हा हा बहुल आदिवासी जिल्हा असल्यामुळे हा ठाणे जिल्ह्यातून आदिवासींच्या विकासाचा अनुशेष भरण्यासाठी स्थापन करण्यात आला. नाहीतर मूळचा ठाणे जिल्हा हा संपूर्ण भारतात 1 नंबरचा जिल्हा ओळखला जात होता. आता त्यातील 8 तालुके स्वतंत्र काढून पालघर जिल्हा अस्तित्वात आला आहे. या 8 जिल्ह्यामध्ये डहाणू, पालघर, विक्रमगड, वाडा, जव्हार, तलासरी या आदिवासी तालुके आहेत आणि तेथे आदिवासींची लोकसंख्या 94% इतकी आहे. त्यामुळे या आदिवासी बहुल भागाचा विकास करण्यासाठी शासनाने या जिल्ह्याची जरी स्थापना केली असली तरी या जिल्ह्यात सागरी, नागरी आणि डोंगरी असा भूप्रदेश आहे. पश्चिम किनारपट्टीला समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या जिल्ह्यातून गुजरातकडे जाणारी पश्चिम रेल्वे आहे. या पश्चिम रेल्वेला नायगाव, वसई विरार, नालासोपारा, सफाळे, वैतरणा, केळवे, पालघर आणि बोईसर, डहाणू, बोर्डी, तलासरी अशी रेल्वे स्थानके आहेत आणि मग तिथून पुढे गुजरातची हद्द लागते. तसेच या पश्चिम रेल्वेच्या मार्गामुळे या पश्चिम रेल्वेच्या पूर्व पश्चिम भागामध्ये चाकरमान्यांची नागरी वस्ती वाढत आहे. पूर्वी ती होती, पण जेव्हा विरार डहाणू रेल्वे मार्ग झाला तेव्हा उपनगरी लोकल तेथे धावायला लागल्या आणि त्यामुळे या जिल्ह्यात लोकवस्ती वाढू लागली आहे. तरीही दुर्गम भागातील सार्वजनिक वाहतूक म्हणावी तशी सुरू झालेली नाही. तसेच या जिल्ह्यात एसटीच्या पण प्रभावी वाहन व्यवस्था नाही, कारण दुर्गम भागामध्ये आदिवासी लोकसंख्या असल्याने तेथे एसटीला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. या जिल्ह्यात डहाणूची महालक्ष्मी, समुद्र किनारे, तसेच विरारची जीवदानी देवी, त्याचप्रमाणे वज्रेश्वरीची वज्रा देवी, त्याचप्रमाणे कालिका माता, आणखी इतर देवी आहेत. त्याचप्रमाणे
नित्यानंद स्वामींचं समाधी स्थान आहे तिकडे. अशा रीतीने अनेक ठिकाणी तीर्थस्थळे आहेत. आणि या जिल्ह्याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास झाला पाहिजे. पालघर जिल्ह्यातून मनोर मार्गे विक्रमगड, जव्हार मार्गे नाशिकला जाणारा डोंगर दऱ्यातील एक मार्ग आहे. गुजरातची सगळी वाहतूक नाशिकला जाणारी या मार्गावरून जाते. त्याचप्रमाणे पालघर, डहाणू आणि या ग्रामीण भागातील आदिवासी भागातील लोकांना हा मार्ग नाशिकला जाण्यासाठी सोयीचा ठरतो. हा मार्ग चांगला केलेला आहे सरकारने, पण तो दुपदरी जेमतेम आहे, चौपदरी होणे गरजेचे आहे. आणि या भागाला उंच सखल डोंगराळ भागातून गाडी जात असल्याने वाहतूक तेवढी वेगवान नाही. पण हा 140 किलोमीटरचा मार्ग हा अजूनही सुधारला पाहिजे. या मार्गावर चांगली वाहतूक झाली पाहिजे, प्रवासी सेवा सुविधा पुरविल्या पाहिजेत. तसेच विरारवरून वज्रेश्वरी मार्गे, भिवंडी मार्गे नाशिकला, पुण्याला जाणाऱ्या सार्वजनिक सेवा विशेषतः एसटी वगैरे उपलब्ध आहेत. तर तसेच वसई रोडवरून देखील भिवंडी कामन मार्गे भिवंडीला जाता येते. महामार्गावरून मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गापासून कामन भिवंडी रोड आहे. तिथून भिवंडीला गेल्यानंतर भिवंडीवरून थेट नाशिक महामार्ग लागतो मुंबईहून आलेला. त्या महामार्गावरून नाशिकला जाता येते. तरी पण या सार्वजनिक वाहतुकीमुळे, रेल्वेमुळे किंवा महामार्गामुळे जो विकास व्हायला पाहिजे तो या भागात झालेला नाही. अजूनही या भागात सार्वजनिक वाहतुकीला गैरसोयी आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत. आणि त्यासाठी पालकमंत्र्यांनी जनता दरबार घेऊन इथल्या प्रश्नांची त्वरेने सोडवणूक कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे. आणि येथील मच्छीमारी आहे, येथील आदिवासींचे शेतीवाडी आहे, काही बागायती पिके ते घेतात, काही फळ बागायती वर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. आणि त्यांना रोजगार चांगले मिळाले पाहिजेत, काही उद्योगधंदे सुरू झाले पाहिजेत. यासाठी पालघर जिल्ह्यात विकासाचे वारे वाहिले पाहिजेत. त्यासाठी सध्याच्या राज्य शासनाने आणि पालकमंत्र्यांनी जोरात काम करण्याची गरज आहे. धन्यवाद.